नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज नवरात्रीच्या उपवासाच्या रेसिपीचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण साबुदाण्याचे पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. इथे मी साबुदाणा भाजून घेत आहे मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं. तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि हा साबुदाणा मी हलकासा तर मी एका प्लेटमध्ये हा साबुदाणा काढून घेत आहे थंड होण्यासाठी. आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये काढून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे मी साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं आहे आणि त्याला बारीक चाळून घेतलं आहे. इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे किसून याचा किस आपल्याला या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे. या वाटीमध्ये आपण साबुदाण्याचं प्रमाण घेतलं होतं तेवढंच प्रमाण मी इथे बटाट्याचं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बटाट्याचं किस मी यामध्ये टाकलेलं आहे. आता यामध्ये 3 ते 4 मिरच्या हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आपण हे उपवासाचं बनवतो आहे यामुळे इथे आपण मसाले हे कमी वापरलेले आहेत. तुम्हाला जर उपवासाचं नसेल बनवायचं तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर, जिरं, आलं हे सगळं वस्तू ॲड करू शकता. अशा प्रकारे मी इथे हे मिश्रण मळून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मळण्यासाठी मी इथे पाण्याचा थोडासा वापर केलेला आहे. हे मिश्रण आपल्याला असं सैलसर मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे हे मिश्रण मळून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला 15 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी इथे अर्धा चमचा साजूक तूप यावर लावत आहे. हे लावून याला आपण परत एकदा मूठ देऊन घेऊया, सॉफ्ट करून घेऊ. इथे मी एवढा उंडा घेतलेला आहे. साधारणतः आपण नॉर्मली चपाती करतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे असं दोन्ही हाताने गोल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा पराठा लाटायचा आहे हलक्या हाताने. इथे मी साबुदाण्याचं पीठ थोडंसं काढून ठेवलेलं होतं एका साईडला याला लावण्यासाठी. इथे कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे आणि तुम्हाला जर दिसत असेल तर हे काठाने असं चिरलेलं जर येत असेल ते नको असेल तर इथे मी अशी ही प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला असं प्रेस करायचं आहे जेणेकरून आपला हा पराठा त्याचा आकार हा गोल येईल. अशा प्रकारे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान गोल असा हा पराठा तयार झालेला आहे. हा पराठा दोन्ही साईडने असं छान भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यावर आपल्याला साजूक तूप लावायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे हा पराठा छान भाजून घेतलेला आहे, शेकून घेतलेला आहे. टाकले रे आपण त्याच्यावर. तर अशा प्रकारे आपले हे साबुदाण्याचे पराठे तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत, मस्त खुशखुशीत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.